श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, इष्ट देवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्व देवदेवता नमः, मातृपितृदेवता नमः. ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, ओम अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी आणि प्रसन्न जाओ. रवी निवासिनी महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. बोला बजरंग बली की जय. आज शनिवार 9 मार्च 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आहे माघ कृष्ण चतुर्दशी. आज धनिष्ठा व शतारका नक्षत्र आहे आणि आज अमावस्या सायंकाळी 6:18 नंतर सुरू होते आहे. आज दिवस त्याज्य आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त चालू घेऊया. सिद्धी वेळ आहे सकाळी 8:25 ते 9:53. लाभदायी वेळ आहे दुपारी 3:19 ते 5:47 आणि अमृत वेळ आहे दुपारी 5:47 ते 6:44 आणि दरम्यान राहू काळ आहे सकाळी 9:30 ते 10:30. या राहू काळाच्या कालावधीमध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया कोणत्या राशीला मिळणार आर्थिक नफा आजच्या राशी भविष्याच्या माध्यमातून. पहिली मेष रास आहे. हितशत्रूंचा त्रास जाणवू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होतील. नवीन मित्र जोडाल. मानापणाचे प्रसंग येऊ शकतात. किरकोळ अपघात होऊ शकतो, सावधान. दुसरी आहे वृषभ. ग्रहसौख्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे विकार संभवतात. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावी लागतील. जोडीदाराचे वाद संभवत आहेत. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. या सर्वातून मुक्तीसाठी योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर या ठिकाणी अवश्य भेट द्या. तिसरी आहे मिथुन रास. छुप्या शत्रूवर विजय मिळवू शकाल. हातातील कामात यश येईल. चहाडेखोर व्यक्तीपासून दूर राहा. भाजणे कापडे यासारख्या त्रास जाणवू शकतो. नातेवाईकांना त्रास होण्याची शक्यता आहे. चौथी कर्क रास आहे. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीत वाढ होईल. पोटाची काळजी घ्यावी. बौद्धिक ताण वाढेल. सट्टा जुगार यापासून दूर राहा. मुलांची जुळवून घ्या. कौटुंबिक समस्येसाठी योग सद्गुरू हिलिंग दरबारात भेट द्या. सिंह रास पाचवी आहे. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. शेतीतील मालाची योग्य जपणूक करावी. या आजच्या दिवसाचं तुमचं हे राशी भविष्य आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. सहावी आहे कन्या रास. डगमगता कामे करावी. हट्टीपणा वाद करू नका. टीकेला सामोरे जावे लागेल. वैचारिक मतभेद राहतील. परिस्थितीची जुळवून घ्यावे लागेल. सातवी तुला रास आहे. धडपड करून कामे मिळवाल. खर्च करताना विचार करावा. स्वभावात उतावळपणा येईल. बोलताना सारासार भान ठेवा. वादात भाग घेणे टाळा. आठवी वृश्चिक रास आहे. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. कामाच्या व्यापात दूरचा प्रवास करावा लागेल. तुमची दगदग वाढेल. स्वभावात चिडचिडपणा येईल. पित्त विकाराचा त्रास जाणवू शकतो. प्राणायाम करा. त्यामुळे आजच मेडिटेशन, ध्यान, प्राणायाम, जप, साधना सुरू करा. हातातील कामावर लक्ष केंद्रित करा. धनु. नववी रास धनु आहे. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. खर्च वाढू शकतात. कोणाला जामीन राहू नका. भविष्यात जुन्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. कोर्ट कचेरीची कामे रेंगाळतील. मानसिक स्वास्थ्य जपावे लागेल. आर्थिक प्रकरणात जपून राहावे लागेल. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या मुक्तीसाठी माझ्या योग सद्गुरू हिलिंग दरबारला अवश्य कोल्हापूरमध्ये अवश्य भेट घ्या. 10वी मकर रास आहे. आज व्यावसायिक प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी कष्ट काहीसे वाढू शकतात. मात्र घेतलेल्या श्रमाची चीज होईल. आर्थिक व्यवहार करताना मित्रांशी मतभेद संभवत आहेत. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. दिवस खटपट करण्यात जाईल. आज दगदग आणि धावपळ करावी लागेल.
11वी कुंभ रास आहे. आज कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे लागेल. आज तुमच्या हितशत्रू विरोधकांचा त्रास वाढू शकतो. आपली पत सांभाळावी. कामाच्या ठिकाणी नवीन बदल घडून येतील. व्यावसायिकाने अडचणीतून मार्ग काढावा. 12वी रास मीन. व्यावहारिक प्रगती होईल. प्रवासाचे योग आहेत. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावे लागेल. अधिकारी व्यक्तीची ओळख होईल. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करताना वडीलधाऱ्यांचा विरोध होऊ शकतो. करिअर मार्गदर्शन घेऊन निर्णय घेण्यासाठी माझ्या योगशोधू हेलिंग दरबारला अवश्य भेट द्या आणि योग्य मार्गदर्शन मिळवा. स्वकष्टावर तुमच्या भर द्या. मी नेहमीच वरती तुम्हाला राशीमध्ये सांगितलंय की दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योगशोधू हेलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी जन्मकुंडली नसेल, जन्मतारीख सुद्धा माहिती असेल तर हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तेव्हा दरबारात या. समस्यामुक्त आनंदी जीवनाचा, आरोग्यदायी आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद.